माझे पैसे परत द्या, अन्यथा मला पत्रकार परिषद घ्यावी लागेल. शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडून कधीही पदासाठी पैसे मागितलेले नाहीत. पण मित्रहो नमस्कार. दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं आणि वादळ मात्र महाराष्ट्रात उठलं. एकनाथ शिंदे गटाच्या नीलम गोरे संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर करून राजकीय बोलून गेल्या. खरं तर त्यांनी हे बोलायला नकोच होतं. ते ठिकाण राजकीय बाता मारण्याचं अजिबात नव्हतं आणि हे यांना का कळलं नाही. बरं, बोलल्या तर बोलल्या. काय बोलल्या? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्यावर 1 पद मिळत होतं. आता काय पुरावे दिले? नुसती वायफळ बडबड. नीलम गोरे यांच्या इथल्या बोलण्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही बघा. म्हणजे फडणवीस यांनीही फटकारलं, शरद पवार यांनीही हा मूर्खपणा असल्याचं सांगितलं. संजय राऊत यांनी तर काय हो, ही निर्लज्ज नमखराम बाई आहे असं देखील म्हटलं. आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात तर काय संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी नीलमताईंची चांगलीच खरडपट्टी काढली, पण उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्या नीलम गोरे यांच्यावर एक मोठा आरोप देखील केला. नीलम गोरे यांनी नाशिकच्या विनायक पांडेंना उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतले होते असा गौप्यस्फोट केला. आता याला कोणी खरं आहे खोटं आहे हे सगळं काही म्हणायच्या आधीच बघा, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनीच आता समोर येऊन माहिती दिली. होय, नीलम गोरे यांनी माझ्याकडून पैसे घेतले असा थेट आरोप या पांडे यांनी केला. विनायक पांडे म्हणाले, 2014ची विधानसभा निवडणूक लागली. मी आणि अजय बोरस्ते दोघेही इच्छुक होतो. नीलम गोरे यांचा एक कार्यकर्ता होता, अर्थात त्यांनी त्याचं नावही सांगितलेलं आहे, आपण ते नाव घेत नाही एवढंच. या गोरे यांचा जो एक कार्यकर्ता होता त्यांनी नीलम गोरे यांच्याशी बोलायचं का असं विचारलं. तेव्हा मी म्हणालो, हो बोलूया. नीलमताईंना काही रक्कम दिली. त्यानंतर अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आलं. मी त्यांना सांगितलं, माझे पैसे परत द्या, अन्यथा मला पत्रकार परिषद घ्यावी लागेल. त्यांनी मला बोलावून पैसे परत दिले, मात्र त्यात काही पैसे कमी सुद्धा दिले आहेत असा दावा देखील त्यांनी केला. विनायक पांडे यांनी असंही सांगितलं, शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडून कधीही पदासाठी पैसे मागितलेले नाहीत, पण नीलमताईंनी मात्र माझ्याकडून पैसे घेतले. आता राज्यभरातून असे अनेक कार्यकर्ते पुढे येतील. पैसा दिल्याशिवाय ही बाई कार्यकर्त्यांना पुढेच येऊ देत नव्हती. अहो, मला 43 वर्ष झाली, मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी कायम खुले होते. या बाईनं आणि जिथं जिथं त्या संपर्क नेत्या होत्या तिथं तिथं असंच केलं आहे. तिकिटासाठी माझ्याकडे पैसे मागितले, स्पर्धा होते म्हणून पैसे मागितले, पण तिकीट अजय बोरस्ते यांना दिलं. मी महापौर झालो, पण कधीच पैसे दिलेले नाहीत कोणाला असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. म्हणजे बघा, पांडे बोलत नाहीत तोवर आणखी एक आणि 50 खोक्यांना लाथेनं झुगारलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, अहो त्यांनी सुद्धा यामध्ये उडी घेतली. अकोला महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा उल्लेख करीत देशमुख म्हणाले, इथल्या तत्कालीन विधान परिषदेचे म्हणजे जे आमदार होते त्यांनी अकोला महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये विधान परिषदेमध्ये आवाज उठवला होता. त्यावेळी स्वतः नीलम गोरे यांनी हा प्रश्न दडपण्यासाठी 25 लाखांची मागणी केलेली होती. नीलम गोरे यांनी आपल्याला बोलावत या प्रकरणामध्ये मांडवली करण्याचा सुद्धा प्रस्ताव दिला होता असं देशमुख म्हणतायत. अहो बघा, आता आणखी अशी किती प्रकरणं बाहेर येतील हे काही सांगता येत नाही. पण बघा, ज्या नीलम गोरे यांनी मर्सिडीजचा आरोप केला उद्धव ठाकरे यांच्यावर, त्याच नीलमताई आता पुरत्या फसवू लागल्या आहेत आपल्याच जाळ्यामध्ये. अहो, कोणावर दगड फेकावा आणि तो भिंतीवर आपटून पुन्हा आपल्याच तोंडावर किंवा थोबाडावर लागावा अशी परिस्थिती तर ओढवली. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर सगळीच प्रकरणं बाहेर काढली आहेत. हो, नीलम गोरे म्हणाल्या होत्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिले की 1 पद मिळतं आणि गल्ला गोळा करण्याचं काम ठाणेकरांना म्हणजे कोणाला? एकनाथ शिंदे यांना दिलं होतं का? म्हणजे असंच तर म्हणायचं नाही ना.
अहो एवढं सगळं बोलायचं तर काही पुरावे तरी दिली पाहिजेत की नाही, पण तसं काही झालं नाही. उलट बोलणाऱ्याच्या चांगलं टालं. मातोश्रीचे खरे दलाल कोण होते हे तर उघडं पडलं ना हो. अहो म्हणतात ना, शीशे के महल में रहने वाले दूसरों के घरों पर पत्थर फेंका नहीं करते, पण फेकले. बघा मग आता काय झालं, एक दगड फेकला पण आरसे महालाचा झाला ना चक्काचूर. आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी बोलायचं काही वाटेल ते, पदरात काही पडेल या आशेवर जीभ कशीही सैल सोडायची. हे किती योग्य वाटतं तुम्हाला मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुढे भेटू. तोपर्यंत नमस्कार.